छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अबरार निसार शेखच्या कुटुंबियांनी कारवाईसाठी आलेल्या एनडीपीएस पथकावर हल्ला केला। घरातील तिखट पावडर पाण्यात मिसळून पथकावर फेकण्यात आले, ज्यामुळे 3 अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा किरकोळ जखमी झाले। या गोंधळाचा फायदा घेत अबरार निसार शेख पळून गेलाय, मात्र त्याच्या कुटुंबातील 6 जणांना आता अटक करण्यात आली। तर परिस्थिती हाताळत पथकाने घरात प्रवेश करून तपासणी सुद्धा केली। त्यात 210 बटन गोळ्यांचा साठा आणि नायलॉन मांजाची चक्री जप्त करण्यात आली। काही दिवसांपूर्वी मोहम्मद कैफ या आरोपीला अटक करण्यात आली होती। त्याच्याकडून 2 स्ट्रीप बटन गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या। सौमात्र पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली। एजंटच्या घरातून 210 बटन गोळ्यांचा साठा या दरम्यान जप्त करण्यात आला। ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेला असता हा हल्ला करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक प्रकार आता समोर आलाय। एनडीपीएस पथकातील पोलिसांवर मिरची पावडर टाकून हा हल्ला करण्यात आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मधून सचिन जिरे आपल्या सोबत जोडलेत। मी सचिनकडे जाणार आहे। सचिन, धक्कादायक बातमी आहे, त्या ठिकाणी थेट आता अधिकाऱ्यांवरतीच हल्ला झालेला आहे। हे ड्रग्सचं कनेक्शन काय, याबाबतची अधिकची नेमकी माहिती काय? कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एमडी ड्रग्ज असेल किंवा गांजा असेल किंवा त्या संदर्भातले इतर जे ड्रग्ज असतील, या सर्वांना रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाची एनडीपीएस पथकाची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे। या पथकाकडून गेल्या 8 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई केली जात आहे। माहिती मिळताच पोलीस गुप्तपणे या ठिकाणी छापा मारतायत आणि घरामधून हा जप्त तपासणी करून जो साठा आहे तो जप्त करणाऱ्या आरोपींना पकडण्याची कारवाई सुरू आहे। अनेक कारवाई या 8 दिवसाच्या कारवाईमध्ये झालेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा काल बायजीपुरा भागामध्ये हा एनडीपीएसचा पथक गेला होता, त्यावेळी अबरार याच्या घरावरती जी माहिती मिळाली होती पोलिसांना की यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा आहे, त्या ठिकाणी ते तपासणी करण्यासाठी त्यावरती कारवाई करण्यासाठी हा पथक गेला होता। त्यामध्ये महिलांची संख्या 4 पेक्षा अधिक होती, त्यामध्ये पुरुष देखील कर्मचारी होते। ते जेव्हा या पथक जेव्हा घरासमोर गेलं तेव्हा घरचे जे या महिला होत्या या आरोपीच्या आणि जे इतर लोक त्यांनी अचानक आरडाओरड सुरू केली। त्यानंतर मिरची टाकलेला पाणी जो आहे त्याच्यावरून या पथकावरती हल्ला केला मात्र, आणि त्याच दरम्यान जो आरोपी अबरार आहे तो तिथून या गोंधळामधून पळ काढण्यामध्ये यशस्वी झाला होता। मात्र त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली। त्यानंतर सर्व जेव्हा झडती घेतली असता त्यामध्ये गोळ्यांचा साठा, ज्या प्रतिबंधित गोळ्या आहेत त्यांचा साठा या ठिकाणी आढळून आलेला आहे, ज्याचा वापर छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेसाठी केला जातोय आणि याच गोळ्या खाऊन अनेक हत्या देखील संभाजीनगरमध्ये घडल्या। त्यामुळे पोलिसांचा ऍक्शन मोड मध्ये सध्या आहे आणि अशा प्रकारे कारवाया केल्या जात आहेत। तीच कारवाई करत असताना या पथकावरती मिरचीचं पाणी टाकून हल्ला करण्यात आला। त्यामध्ये 4 जण कर्मचारी होते, ते किरकोळ जखमी देखील झाले होते, मात्र आता त्यांची परिस्थिती ठीक आहे। यानंतर जो गोळ्यांचा साठा आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि जो आरोपी आणि त्यासह 6 जणांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र या सारख्या होत असलेल्या पोलिसांवरच्या हल्ल्यामुळे कुठेतरी हे निर्डावलेले आहेत का गुन्हेगार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।